अंबरनाथ शहरातील पूर्व व पश्चिम भागातील स्मशानभूमीमध्ये उभारण्यात आलेल्या शवदाहिनी सुविधा मागील काही वर्षापासून बंद अवस्थेत असल्याचा गंभीर मुद्दा पुढे आला आहे। या संदर्भात नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांच्या निदर्शनास हा विषय आणण्यात आलाय। नगरसेवक मनीष गुंजाळ यांनी याबाबत सविस्तर निवेदन सादर करत नागरिकांना होत असलेल्या अडचणींची माहिती दिली। अंबरनाथ पूर्वेकडील हिंदू स्मशानभूमीत मोठ्या खर्चातून उभारलेली ऊर्जा कंपनीची शवदाहिनी तांत्रिक कारणामुळे आजपर्यंत कार्यान्वित झालेली नसून ती वापराविना पडून असल्याचे समोर आले आहे। तसेच अंबरनाथ पश्चिमेकडील स्मशानभूमीत देखील उभारलेली डिझेल शवदाहिनी देखभाल अभावी सुमारे 5 वर्षापासून बंद असल्याची माहिती देण्यात आली। या दोन्ही सुविधा कार्यरत नसल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली। नगरसेवक मनीष गुंजाळ यांनी दोन्ही ठिकाणांची तत्काळ पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी डिझेल शवदाहिनी त्वरित सुरू करण्याची मागणी केली। दरम्यान नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनी या विषयाची गंभीर दखल घेत लवकरच प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे। ही शवदाहिनी बनवून साधारणतः आता 1.5-2 वर्ष झालेले आहेत। या शवदाहिनीमध्ये नगरपालिकेचे ज्या कर रूपाने नागरिकांनी पैसे भरलेले आहेत त्याचा चुकीच्या पद्धतीने इथे खर्च करण्यात आलेला आहे। या शवदाहिनीसाठी लाखो रुपये खर्च करून सुद्धा ही नागरिकांसाठी अजूनही सुरू झालेली नाही आहे। याच्यामध्ये चौकशी केली असता याच्यामध्ये असं आढळून आलं आहे की याच्यामध्ये जे अंत्यविधी केला जातो त्याच्यामध्ये जे देह असतो तो देह पूर्णपणे यामध्ये जळतच नाही आहे। काही जणांना लाकडावरती शव दहन करण्यासाठी जास्त खर्च येतो, साधारणतः 8-10 हजाराचा खर्च आहे। गरीब लोकांना तो परवडत नाही, पण डिझेलवरती जर आपण ही मशीन केली ही कन्वर्ट होऊ शकते। आम्ही चौकशी केलेली आहे की ही जी लाकडावर जाळण्यासाठी हा एवढा मोठा जो हत्ती बनवून ठेवलेला आहे ज्याला पोचणं आता अवघड झालेलं आहे, तर याच्यामध्ये जर कन्वर्ट करून ते जर डिझेल शवदाहिनी केली तर याचा अंबरनाथमधील नागरिकांना चांगला फायदा होऊ शकतो। आता तोच आम्हाला प्रश्न पडला आहे की जनतेचे लाखो रुपये याच्यामध्ये खर्च केलेले आहेत या प्रकल्पामध्ये आणि हा प्रकल्प असा निष्क्रिय पडलेला आहे। तर अधिकाऱ्यांना याचं जाणीव आहे, पण आता त्यांची झालेली चूक लपवण्यासाठी त्यांनी या प्रकल्पाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। पण इथल्याच नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केली की बाबा, आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ही डिझेल शवदाहिनी आहे, पण ही डिझेल शवदाहिनी नसून ही लाकडावरच, तिथे जसे 300 किलो लाकडं लागतात तर हा प्रकल्प असा होता की याच्यामध्ये कमी लाकूड लागणार आहे 100 किलोच्या दरम्यान, पण तो पूर्णपणे असफल झालेला नगरपालिकेचा प्रयत्न आहे। आणि हा जो प्रकल्प बनवलेला आहे तो पैसा नागरिकांच्या मेहनतीचा पैसा पूर्णपणे वाया गेलेला इथे दिसत आहे। जनतेच्या निधीतून उभारलेल्या सुविधा नागरिकांच्या सेवेत याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत असून या प्रकरणी लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।